नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या इलाइट एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, BMC अर्थात मुंबई महानगरपालिका जी आहे तर त्यामध्ये कार्यकारी सहाय्यक या पदासाठी एकूण 1846 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती आणि त्याचा निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे। स्कोअर कार्ड सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे। त्या स्कोअर कार्डमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नाव तुम्हाला त्यात बघायचं असेल तर खाली आपली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावर आपण डिटेल PDF टाकलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही तुमचं नाव सर्च करून तुमचा स्कोअर किती आलेला आहे, तुमची रँक किती आहे ते देखील त्या ठिकाणी बघू शकता। तर बघा मित्रांनो, पूर्वीचं पदनाम या ठिकाणी होतं लिपिक आणि सध्याचं पदनाम आहे त्याचं कार्यकारी सहाय्यक। या पदासाठी ची ही परीक्षा त्या ठिकाणी पार पडलेली होती। स्तर पगार वेतन श्रेणी बघा, M15 25,500 ते 81,100 अशा पद्धतीचा हा वेतन स्तर आहे। आणि एकूण किती पदांसाठी ही परीक्षा झाली होती तर 1846 अशा खूप मोठ्या पदांसाठी ही परीक्षा झालेली होती। 1846 एवढी पदं होती। एकूण भरायची पदे बघा, समांतर आरक्षण बघू शकता आपण। अनुसूचित जाती 142, अनुसूचित जमाती 150, विजा अ 49, भज ब 54, भज क 39, भज ड 38, विमा प्र 46, इतर मागासवर्ग 452, आदू घ 185, SC/BC 185 आणि खुला प्रवर्ग 506 अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी पद होती मित्रांनो। आणि आपण या ठिकाणी बघू शकता त्याचा जो काही सिलेबस जी काही परीक्षा झाली मित्रांनो, त्या परीक्षेमध्ये बरोबर तर एक परीक्षा ऑनलाईन मोडवर त्या ठिकाणी झालेली आहे। आणि मराठी भाषा व व्याकरण याच्यावर 25 प्रश्न 50 मार्कांसाठी विचारलेले होते। इंग्रजी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 मार्क्स, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क्स आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 मार्क। तर अशा पद्धतीने एकूण होते मित्रांनो 100 प्रश्न 200 मार्कांसाठी त्या ठिकाणी विचारलेले होते। सरळ सेवा ही परीक्षा आहे। सरळ सेवा म्हणजे त्या ठिकाणी फक्त एकच परीक्षा, मुख्य परीक्षा नाही आणि इंटरव्ह्यू सुद्धा नाही। केवळ एका परीक्षेच्या किंवा एका पेपरच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी काय मिळते, पोस्ट मिळते। आणि यामध्ये तुम्ही कट ऑफ मध्ये आलात तर तुम्हाला आता नंतर पुणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण केलं तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी काय मिळते, अपॉइंटमेंट ऑर्डर मिळते आणि जॉईनिंग सुद्धा त्या ठिकाणी होतं। तर एकूण 100 मिनिटांचा कालावधी ह्या परीक्षेला त्या ठिकाणी देण्यात आलेला होता। आणि परीक्षेचं माध्यम जर आपण बघितलं तर इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही स्वरूपाचं होतं। कुठल्याही सरळ सेवेमध्ये साधारणतः हे 4 घटक आपल्याला मॅन्डेटरी असतात, महत्त्वाचे असतात। मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। जे विद्यार्थी त्या ठिकाणी नव्याने तयारी करणारे असतील आणि सरळ सेवा ही परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल, सरळ सेवेतून एक चांगलं पद त्या ठिकाणी मिळवायचं असेल तर तुम्ही हे 4ही विषय त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि आतापासूनच हे विषय त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे, कारण कुठलीही परीक्षा कुठलीही असो, कुठल्याही डिपार्टमेंटची असो, हे 4ही घटक त्या ठिकाणी काय असतात, सेम असतात, सारखेच त्या ठिकाणी असतात। ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे। तर ऑनलाईन वस्तुनिष्ठ MCQ स्वरूपामध्ये ही ऑनलाईन परीक्षा त्या ठिकाणी झालेली होती। आणि त्या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट कुठल्याही पदवी तुमचं जर असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल असता। तर इथं बघा, मुंबई महानगरपालिकेचं त्या ठिकाणी सूचनापत्र आलेलं आहे। 25 फेब्रुवारी 2025 रोजी निकाल जाहीर झालेला आहे। मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील सरळ सेवा भरती पद्धतीने भरावयाची 1846 रिक्त पदे बाह्य संस्थेमार्फत म्हणजे उदाहरणार्थ TCS, IBPS या कंपन्यांच्या माध्यमातून या परीक्षा त्या ठिकाणी घेतात। इकडे दिलेलं आहे सगळं की बाबा 14/8/2024 रोजी त्या ठिकाणी जाहिरात आली होती, नंतर ती रिवाईज त्या ठिकाणी करण्यात आली। आणि त्याच्यानंतर जी काही परीक्षा आहे बरोबर 2 डिसेंबर 2024 ते 6 डिसेंबर 2024 अशा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये किंवा वेगळ्या सत्रांमध्ये बरोबर दिनांक 11/12/24 आणि 12/12/24 या कालावधीमध्ये त्या ठिकाणी विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे। यासोबतच त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन सुद्धा करण्यात आलेलं आहे, कारण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा झाली असल्यामुळे। तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला या ठिकाणी सूचनापत्र मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दिलेलं आहे। ही PDF ची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यापैकी एक पहिलं पेज तुम्ही बघू शकता। इथं तुमचं सिरियल नंबर असणार आहे। मग जवळपास किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर जवळपास 90,000 विद्यार्थ्यांनी
ठीक आहे, 90,000 प्लस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यातून जी काही आपली पदं आहेत या ठिकाणी मेन्शन केलेली आहे की जवळपास किती पदं आहेत आपली, 1800 किती आहेत, 46 आहे, बरोबर. 1846 त्या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी निवडले जाणार आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार, त्यांच्या प्रवर्गामध्ये जेवढी काही संख्या असतील त्यानुसार. ठीक आहे, तर इथं सिरियल नंबर आहे, तुमचा रोल नंबर आहे, तुमचं त्या ठिकाणी ॲप्लिकंटचं नेम आहे, मार्क्स आहे आफ्टर ऑब्जेक्शन रॉ स्कोअर्स, बरोबर. त्याच्यानंतर प्रो रेटेड स्कोअर आहे आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन. तर हे मार्क्स जे आहेत नॉर्मलायझेशनचे मार्क फायनलमध्ये तुमचे विचारात घेतले जातात. ठीक आहे, तर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी झालेलं आहे. आता हा जो काही ही जी काही PDF आहे त्या PDF मध्ये तुमचं नाव बघू शकता, तुम्हाला किती मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले आहे ते सुद्धा बघू शकता. तर त्याच्यानंतर कट ऑफ या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. कट ऑफ नेमका किती लागेल तर एक अंदाज आपण या ठिकाणी बांधू शकतो. म्हणजे ओपनचा कट ऑफ जर पाहायचा झाला जागांच्या तुलनेमध्ये तर साधारणतः बघा मित्रांनो 165 ते 170, ठीक आहे, मार्क्स 165 ते 170 मार्क्स या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे, हा एक अंदाज आहे, प्रत्यक्षात कट ऑफ वेगळा सुद्धा असू शकतो. बाकीचे कॅटेगरी जे आहेत तर ते 5 ते 10 मार्क कमी त्या ठिकाणी तुम्ही पकडून तुमचा कट ऑफ अंदाजित कट ऑफ त्या ठिकाणी काढू शकता. लवकरच त्या ठिकाणी फायनल रिझल्ट आता या आठवड्यामध्ये येईल. ठीक आहे, आणि रिझल्ट आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मित्रांनो. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये म्हणजे बघा, एक तुम्ही टॉप 10 मध्ये आलात, बरोबर, आणि तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नसेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून तुम्ही बाहेर निघालात तर तुम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे या ठिकाणी तर ती मेहनत सगळी त्याच्यावर पाणी फिरणार आहे. तर महत्त्वाची डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, सर्वसाधारणपणे जी काही डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला मी सांगतो. बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती आता या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकता काय काय गोष्टी आपल्याकडे असणं पाहिजे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे असेल तर ती प्रिंटआउट सोबत ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा SCSC सर्टिफिकेट, म्हणजे तुमची जी काही 10वी झालेली आहे, बरोबर, त्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन असते ते तुमच्याकडं असलं पाहिजे ओरिजिनल स्वरूपामध्ये. हे सगळे ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, 10वीचं 12वीचं डिग्रीचं, बरोबर. तर हे तुम्हाला त्या ठिकाणी काय लागणार आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, म्हणजे तुमचे त्या ठिकाणी मार्कशीट लागेल. डिग्रीचं त्या ठिकाणी काय लागणार आहे, डिग्रीचं त्या ठिकाणी तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. जर तुम्ही कास्टमधून रिझर्वमधून फॉर्म भरला असेल तर तुमची जी काही कास्ट सर्टिफिकेट आहे, उदाहरणार्थ कोणी OBC मध्ये भरला असेल तर OBCचं कास्ट सर्टिफिकेट, याच्यासोबतच त्याचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, परीक्षाचे फॉर्म ज्या दरम्यान परीक्षाचे फॉर्म सुटले होते आणि ज्या दरम्यान ते व्हॅलिड होते, परीक्षाचे फॉर्म सुटल्यापासून परीक्षेचा अंतिम दिनांक याच्या दरम्यान तुमचे ते कागदपत्र व्हॅलिड असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे ते बाद झाले नाही पाहिजे, त्याची व्हॅलिडिटी संपलेली नाही पाहिजे, तर ते त्या ठिकाणी ग्राह्य धरता येतील, अन्यथा ते ग्राह्य धरता येणार नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाहेर फेकले जाणार. लक्षात ठेवा. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल ते वेल अँड गुड, नसलं तरी काही हरकत नाही. जॉईन केल्यानंतर 6 महिने तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात. कास्ट सर्टिफिकेट हे तुमची अपॉइंटिंग अथॉरिटी एक लेटर तुम्हाला त्या ठिकाणी देते आणि त्या आधारावर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढू शकता. ठीक आहे, हे नसलं तरी काही हरकत नाही आहे, नंतर दिलं तरी चालतं. डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, मराठी लँग्वेज सर्टिफिकेट. ठीक आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सर्टिफिकेट. आता कोणी समजा वुमन रिझर्वेशनमधून फॉर्म भरला असेल किंवा कोणी मेरिटस स्पोर्ट्समधून फॉर्म भरला असेल किंवा दिव्यांग जे आहेत PWDs असतील, अप्रेंटिसशिप असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहेत, अर्थक्वेक आहे, बरोबर, पर्सन्स इन सपोर्ट ऑफ युअर क्लेम, तुम्ही जो काही क्लेम केलेला आहे, बरोबर, समांतर आरक्षण जे आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे, तर त्याच्यामध्ये जे तुम्ही क्लेम केलेलं आहे ते व्हॅलिड सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. आणि नसेल तर तुम्ही या यादीतून बाहेर त्या ठिकाणी फेकले जातील, बरोबर. तर हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या मित्रांनो ठरतात. तर आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. याच्यासोबतच मित्रांनो, जी काही आपली सरळ सेवा परीक्षा आहेत येणाऱ्या, ज्याच्यामध्ये लेखा आणि कोशागारची परीक्षा सध्या येणार आहे,
तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच विषय आहे, मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित. ओके, तर यासाठीची आपण एक ऑनलाईन बॅच त्या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे आपल्या इलाइट एज्युकेशन पुणे या प्लॅटफॉर्मवर. तर त्याची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करून ही बॅच नक्की जॉईन करू शकता अगदी माफक फीमध्ये. म्हणजे हे सगळे विषय तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये मिळणार आहेत. ठीक आहे, त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष इतकी असणार आहे. ठीक आहे, 1 वर्ष इतकी व्हॅलिडिटी त्या ठिकाणी असणार आहे. केवळ 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी जे काही फॅकल्टीज आहेत त्या विषयाची तज्ज्ञ असणार आहेत. तर ते तुम्हाला शिकवतात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये ही बॅच उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे ही बॅच त्या ठिकाणी बघू शकता. यासोबतच टेस्ट सिरीजसुद्धा सॉल्व करू शकता. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या सेशनमध्ये नवीन अपडेटसह. थँक्यू.